कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुरुजी गुरुजी आशु आशु डोळे उघड। शिवा तू शांत हो एक मिनिट। शिवा हे तू दूर हो माझ्यापासून, लांब हो। आशु ऐक, एकदा ऐकून घे प्लीज। तू काय करतोयस इथे? तू हिच्या बरोबर ऐक ना आशु, ऐकून घे ना माझं। काय ऐकू? आतापर्यंत तू जे जे केलंयस ना आयुष्यात, त्यात हे सगळ्यात एक्स्ट्रीम आहे शिवा। जस्ट बिकॉज माझं नेहा बरोबर लग्न होणार आहे, तू या थराला गेलीस। नाही म्हणजे हेच ना, बरोबर आहे। तू याला घेतलंस बरोबर आणि मला किडनॅप केलंस। काय म्हणजे तू जे म्हणतेस ना की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी काहीही करू शकते तुझ्यासाठी, आणि तू प्रूव्ह केलंस की तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस। आणि ही काय आता, ही काय नाटकं करतेस? ए अरे गप्पा। तुला कळतंय तू काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय? अरे शिवा शांत हो चंदन, शिवा तो शांत हो। हे बघ चंदन, आपल्याकडनं चूक झालीये। हो झालीच आहे चूक तुझ्याकडनं। मग माझं लग्न आहे आज, माझ्या घरचे ना मला शोधत असतील, ते काळजी करत असतील माझे। तू या थराला जाऊ शकतेस, मला विश्वासच नाही बसत आहे शिवा। इतकं ऑब्सेसिव्ह प्रेम असतं का? इतकं ऑब्सेसिव्ह प्रेम आहे तुझं? मला ना पश्चात्ताप वाटतो कधी कधी। मी आयुष्यात ना तुला ओळखायचो, एकेकाळी आपलं काहीतरी नातं होतं। का मी मैत्री केली, का आपल्या दोघांची ओळख होती, का आपण भेटलो आयुष्यात? तू बायको म्हणून लांब राहिलं, तू मैत्रीण म्हणूनही चांगली नाही सगळं। काय आहेस तू माझ्या आयुष्यात? आशु बस कर, चूक करतोयस यार। तू आता एक शब्द बोलायचा नाही, गप्प बस। मी एकही शब्द तुझ्या विरोधात ऐकून नाही घेणार आहे शिवा। हा तुझ्या निखळ मैत्रीचा आणि प्रेमाचा अपमान आहे अगं। ए ए ए आशु, ए भावा ऐक ऐक, हे बघ शिवाने काहीच नाही केलं। मी घेऊन आलो तुला, मी किडनॅप केलं। तिचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। एका गैरसमजामुळे तुम्ही दूर गेलात रे, आणि खरंच मला हे नाही बघता आलं, मला नाही पावलं हे। चंदन अरे कसला गैरसमज? त्याला अजूनही वाटते की मी किडनॅप केलं त्याला। अगं कारण तो अजूनही त्याच गैरसमजात आहे शिवा। हे बघ प्लीज त्याला सगळं खरं सांग, तो ऐकेल का तुझं प्लीज? हे बघ चंदन, असं प्रेम मला नकोय। हो हा बरोबर, आता इनोसंट वाग तू। हे ऐक ना, ऐक, हे असं इनोसंट वागून काही होणार नाहीये, ओके? हा तुझी वकिली करतोय ना, असे 10 उभे केलेस ना तरी तो तुझं इनोसन्स प्रूव्ह नाही करू शकणार। हो ना, म्हणून सोडते तुला। तुझं लग्न आहे की नाही, आणि मुळात तुला लग्न करायचंय, आणि ही माझ्या आयुष्यातली प्रेमाची शेवटची परीक्षा जरी असेल ना तरी देईन मी। हो प्लीज दे। तिथे घरी वाट बघत असतील सगळे माझी। फोन कुठे आहे माझा? फोन कुठे आहे माझा? मला नाही माहिती। अरे तू घेऊन आलास ना इथे मला फोन। थँक्स। काढलं ते शिवा हे बघ हीच संधी आहे, प्लीज आशूला सगळं खरं खरं सांग अगं। हे बघ चंदन, सोड अरे, आता जे व्हायचं ते होईल। अगं पण अशाने तुमच्यातले गैरसमज कधीच दूर नाही होणार। वेळ निघून गेली चंदन। नाही शिवा, वेळ अजून निघून नाही गेली। हे बघ तो अजूनही आहे तिथे, तू प्लीज जाऊन त्याला सगळं खरं खरं सांग, तुमचा संसार वाचू शकतो शिवा। चंदन ए काय खरं सांगायचंय? काय गैरसमज आहे? शिवा तू जर नाही बोललीस तर आज मी बोलेन। चंदन ऐकून घे माझं। आज नको थांबवस प्लीज। आज जर मी ही गोष्ट बोललो नाही तर मी आयुष्यात कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार। ऐक ना, काय सांगायचंय तुला? आशू तुला हे सगळं जसं वाटतंय तसं नाही। चंदन तुला शपथ आहे माझी। हॅलो, हा बोला। हॅलो सर, आशुतोषचा फोन सुरू झालाय। मग तो कुठे, काय पत्ता कळलाय? ॲक्च्युली त्याचं लोकेशन आम्ही ट्रेस केलंय, ते लोकेशन मी तुम्हाला पाठवलंय, आणि आता आम्ही इथून निघतोय। एक मिनिट। आशूचा फोन सुरू झालाय आणि त्याचं लोकेशन सुद्धा पोलिसांना कळलंय। हा मग त्यांना सांग तिथे जाऊ नका म्हणून, ते नाही जाऊ शकत तिथे। अगं पण तू दे इकडे।
हॅलो. हां हॅलो. हा साहेब, मी कीर्ती बोलते. हां बोला. सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. आणि आमचं आशूसोबत बोलणं झालं. आशू स्वतःहूनच न सांगता घरातून निघून गेला होता आणि तो आता घरी यायलाच निघतोय. तर तुम्ही तिथे जायची काहीच गरज नाहीये. आणि थँक्यू, तुम्ही खूप मदत केली आहे आम्हाला. तुमचं त्याच्याशी बोलणं झालंय का? हो नक्की, म्हणजे म्हणूनच तर आम्हाला कळलं ना. थँक्यू हा सर. ठीक आहे, त्याला सांगा घरातून बाहेर पडताना सांगून जात जा म्हणून. काय आम्हाला दुसरी कामं असतात. हो, मी सांगते. हां. आता हे लोकेशन आपल्या गुंडांना पाठव आणि त्यांना तिथे जायला सांग. आणि शिवा असेलच ना तिथे, त्याच्यासोबत तिचा चेला चंदनही असेल. दोघांनाही संपवायला सांग. नक्की? हो. ठीक आहे. शिवा, शपथ मागे घे प्लीज. सोड अरे चंदन, आता जे होईल ते होईल. यार, पुन्हा चालू हो ना. परत पुन्हा बंद झाला माझा फोन. आता काय करायचं? मी कसा कॉन्टॅक्ट करू त्यांना? तिथे थांबले असतील सगळे. लग्न आहे यार माझं. तुम्ही एक काम करा, तुम्ही एकमेकांना शब्द देत बसा आणि सांभाळा एकमेकांना. मी जातो, नंतर हे सॉर्ट करूया आपण. ओके प्लीज. आशू थांब थांब. काय ही परत नाटकं सुरू झाली तुझी? आणि नाटकच करायची तर मला सोडवलं कशाला? बांध, परत बांधून ठेव. हे बघ, मला तुला काही थांबवायचं नाहीये. मी सोडायला येते तुला. तुझ्या लग्नाचा मुहूर्त चुकायला नको. काही गरज नाही. शिवा प्लीज असं नको करूस. हे बघ, माझं प्रेम फसलं, पण तुझं प्रेम फसू नको देऊ शिवा. संसार वाचव प्लीज, ऐक माझं. हे बघ, आत्ता आशूला त्याच्या घरी जाणं, त्याच्या घरी पोहोचवणं हेच गरजेचं वाटतंय मला. नाही, मला नाही वाटत आहे पण गरजेचं आहे. हा, मी जाऊ शकतो. मी माझा व्यवस्थित शुद्धीवर आलोय. ऍक्च्युली जास्तच शुद्धीवर आलोय. आशू, परत चूक करतोयस मित्रा. चंदन मित्रा, तुला चूक आणि बरोबर यातला फरक कळत असता तर तुझा संसार असा मोडला नसता, नाही का? बाय. मी येते. हो, ये ना. ओपन इन्व्हिटेशन आहे तुला. अजूनही हट्ट सोडत नाही. हवं तेच तुला करायचंय, तू ते करणार ऑफकोर्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.